Yes, good morning to all of you. ओके, कशा आहात? चांगली आहेत. आता आता चांग म्हटल्यावर काय रे, आहे की नाही? हां, कसं म्हणायचं? एकदम, आहे की नाही? हां, येस. आज कोणी आहे का नवीन आले कोणी? आज कोण कोण नवीन आहे? एक, दोन. ओके, हरकत नाही. बरं, मला सांगा काल आपण कुठपर्यंत आलो होतो? पॅरलॅक्स. पॅरलॅक्स मेथडने आपण काही डिस्टन्स मेजर केलं होतं का? डिस्टन्स ऑफ, मला दाखवा कुठपर्यंत आपण लास्ट टॉपिक कुठला घेतला होता. ओके, म्हणजे आपण बाय द पॅरलॅक्स मेथड वी हॅव मेजर द डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द अर्थ सरफेस. ओके, नाव वी आर गोइंग टू मेजर द साइज ऑफ प्लॅनेट फ्रॉम द अर्थ सरफेस. ओके, क्वेश्चन लिया. explain how size of planet साईज ऑफ प्लॅनेट म्हणजे काय? ब्रॅकेटमध्ये लिहा डायमीटर ऑफ प्लॅनेट. हां, हाऊस साईज ऑफ प्लॅनेट म्हणजे डायमीटर ऑफ प्लॅनेट, ब्रॅकेट कंप्लीट करा. कॅन बी मेजर्ड फ्रॉम अर्थ सरफेस. Okay, now suppose this is the planet. The diameter of planet is small d. A and B are two diametric opposite point, and the diameter of this planet is measured from the earth surface. Suppose E is the point on the earth surface from which first the point A is viewed and then point B is viewed from the point E. Means these are EA and EB. These are what? Two direction lines from which the point A and B are observed. Okay, and the angle between EA and EB is theta, which is called as diametric angle. Okay, now let us suppose A and B, two opposite diametric point, of planet. D is diameter of planet. It means AB equals to what? D.
this point A and B are viewed from point E on the earth surface. Okay, so point A and B viewed from point E on the earth. EA and EB, two observatory lines, direction of two observatory lines. EA and EB, direction of two observatory lines. Okay. Theta, angle between EA and EB, called as diametric angle. Theta, angle between EA and EB. Angle between EA and EB, called as diametric angle. Diametric angle, angle made by the diameter at the point E. Diametric angle. Okay. Then, if we take E as a center, and suppose EA and EB, the distance from the earth of point A and B is D. Okay, D equals to EA or equals to EB. Distance of that planet from the earth, which is known to us. Distance of planet it is known to us. It means by first method, this distance we have measured by the parallax method. Okay. Now what we are going to do, take E as the center, draw imaginary circle of radius D. बघा, हे इमॅजिनरी आपण काय काढलं बरं, सर्कल काढलं, त्याची आर्क ए बी आहे. बघा आता टेक ई ॲज अ सेंटर, आपण ई ॲज अ सेंटर घेतला अँड डी ॲज अ रेडियस. ड्रॉ इमॅजिनरी सर्कल. एक इमॅजिनरी सर्कल काढलं, हे बघा, ई आपण सेंटर घेतला आणि इमॅजिनरी हे सर्कल काढलं, ऑफ विच ए बी इज आर्क. ई बी काय बरं त्याची, आर्क आहे, आणि आर्क ए बी इज ऑलमोस्ट काय असणार आहे माहिती आहे का, स्ट्रेट लाईन असणार आहे. जसं आपण काल बघितलं, आर्क ए बी इज अ स्ट्रेट लाईन. मग आर्क लेंथ ए बी किती येणार, आर्क लेंथ ए बी is equals to काय, D. Now by the geometry of figure, plane angle is equals to arc length upon what, radius. By geometry,
plane angle is equals to arc length upon what? रेडियस. इथं प्लेन अँगल काय घेतलेला आहे बरं, आपण डायमेट्रिक अँगल घेतोय थीटा. आर्क लेंथ ए बी डिवायडेड बाय रेडियस काय घेतोय आपण डी. थीटा इक्वल्स टू आर्क ए बी, ही काय घेतो आर्क ए बीची लेंथ डी. डी म्हणजे काय बरं, डायमीटर ऑफ प्लॅनेट. म्हणजे डी इक्वल्स टू थीटा इन टू डी. बाय दिस फॉर्म्युला वन कॅन डिटरमाइन द डायमीटर ऑफ एनी प्लॅनेट. आले का लक्षात? बघा काय केलेलं आहे आपण. आपल्याला हा प्लॅनेट आहे, प्लॅनेटची डायमीटर मोजायची आहे. समजलं? कुठनं मोजायची आहे? फ्रॉम द अर्थ सरफेस. मग आपण काय केलं, हे जे डायमेट्रिक अपोजिट पॉईंट आहे ए आणि बी फ्रॉम द सरफेस ई, पहिल्यांदा आपण ए पॉईंटला ऑब्झर्व केलं. ही डायरेक्शन लाईन आहे, ऑब्झर्वेटरी डायरेक्शन लाईन. त्यानंतर बी पॉईंटला ऑब्झर्व केलं, ही सेकंड ऑब्झर्वेटरी लाईन आहे. मग हे जे डिस्टन्स डी आहे आपण ते ऑलरेडी डिटरमाइन केलं बाय फर्स्ट मेथड. हे जे डी आहे हे ऑलरेडी आपण काढलं आहे. केव्हा काढलं? काल काढलं की नाही आपण, बाय पॅरलॅक्स मेथड. आता आपल्याला काय मोजायची, त्याची डायमीटर. हे डिस्टन्स आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. मग आपल्याला हे डिस्टन्स डिटरमाइन करायचं आहे. मग या दोघं लाईनमधला अँगल, याला काय म्हटलं आपण, डायमॅट्रिक अँगल म्हटलेलं आहे. कोणता अँगल म्हटलेलं आहे याला? डायमॅट्रिक अँगल. ओके. आणि त्यानंतर आपण एक ई पॉईंट घेतला आणि एक मोठं सर्कल काढलं इमॅजिनरी. त्याचं ए बी काय झालं बरं, आर्क झाले. मग आपण आता ही ए बी एवढा मोठा सर्कल आहे, तर ए बी ऑलमोस्ट काय येणार माहिती आहे का, मोठ्या सर्कलची एक स्ट्रेट लाईन येणार. ओके. म्हणून आपण आर्क लेंथ ए बी डायरेक्ट काय लिहिणार बरं, डी घेतली आपण. मग जॉमेट्री काय सांगते, प्लेन अँगल इज इक्वल्स टू आर्क अपॉन रेडियस, है ना. मग प्लेन अँगल आर्क लेंथ अपॉन रेडियस. आर्क लेंथ म्हणजे आर्क ए बी, रेडियस काय बरं डी. आर्क ए बी काय बरं, स्मॉल डी. मग स्मॉल डी इक्वल्स टू थीटा इंटू कॅपिटल डी. म्हणजे इन दिस वे डायमीटर ऑफ प्लॅनेट कॅन बी डिटरमाइन. आलं का लक्षात? हा फॉर्म्युला कोणाचा आला, डायमीटर ऑफ प्लॅनेटचा आला. डायमीटर ऑफ प्लॅनेट स्मॉल डी. काय फॉर्म्युला आला त्याचा, थीटा इन टू डी. समजलं का? अशा पद्धतीने आपण कोणत्याही प्लॅनेटचा फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ जर डायमीटर आपल्याला एकदा मिळाला, त्याचा आपण काय काढू शकतो, व्हॉल्यूम काढू शकतो. त्याची डेन्सिटी माहिती असेल तर त्याचा आपण काय काढू शकतो, मास पण काढू शकतो. आले का लक्षात? ओके. म्हणजे आपल्याला साईज समजते, त्याची डेन्सिटी काढता येते. जर आपल्याला डेन्सिटी तिथली आपल्याला माहिती असेल तर त्याचं मास पण आपल्याला काढता येतं फ्रॉम द व्हॉल्यूम. कारण साईज आपण डायमीटरवरनं काढू शकतो ते नाही, की ह्या डायमीटरचा ह्या प्लॅनेटचा डायमीटर डी असेल, त्याचा व्हॉल्यूम किती असेल. व्हॉल्यूमचा काय फॉर्म्युला असणार आहे मग, 4/3 पाय आर क्यूब. मग इथं आर टाकणार इन टर्म्स ऑफ डी. ओके. लिहून घ्या, मग आपण पुढे जाऊ.
बरं दिसतंय का प्रत्येकाला? बस का? हां ओके. येस डन. नाही ओके. नाव वी हॅव मेजर्ड द लेंथ कशी मेजर्ड केली ते आपण बघितलं. डायरेक्ट मेथड, इनडायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथडने आपण डायरेक्ट हे जे काही स्केल आहेत, वर्नियर कॅलिपर आहे किंवा स्क्रू गेज आहे त्याच्याने डायरेक्ट आपण मेजरमेंट केली. ओके, फ्रॉम लार्जेस्ट टू द स्मॉलेस्ट लेंथ, डायरेक्ट मेथड. अँड बाय इनडायरेक्ट मेथड, where by means of time, by means of this step, we cannot measure distance. There we use this indirect method, which is that one, parallax method. With the help of parallax method, we can find out the distance of that planet as well as size of that planet. Okay, now let us measure the mass, measurement of mass. Measurement of mass means how 1 kilogram standard is selected. Okay, yeah, prototype of standard 1 kg mass.
standard 1 kilogram mass. Standard 1 kilogram. Okay, there is one cylindrical alloy of platinum iridium which is kept as a prototype standard 1 kg mass in the International Bureau for Weights and Measures at France. म्हणजे फ्रान्समध्ये स्टँडर्ड 1 kgचं मास ठेवलं गेलेलं आहे. ते मास कोणत्या फॉर्मॅटमध्ये ठेवलेलं आहे? एक ॲलॉय बनवला प्लॅटिनम इरिडियमचा आणि त्या पीसचं मास किती बरं? 1 किलोग्राम. आलं का लक्षात? ओके, द पीस ऑफ सिलेंड्रिकल ॲलॉय of iridium platinum is kept as a standard 1 kg mass at International Bureau for Weights and Measures at France. आलं का लक्षात? हे एक सिलेंड्रिकल ॲलॉय, कुठलं बरं आहे अलॉय? प्लॅटिनम अँड इरिडियमचा हा पीस आहे. तो स्टँडर्ड 1 kg मास म्हणून ठेवलेला आहे. कुठे ठेवलेला आहे बरं? हे एक ऑर्गनायझेशन आहे, इंटरनॅशनल ब्युरो फॉर वेट्स अँड मेजर्स. हे कुठे आहे बरं? फ्रान्सला. तिथं हे स्टँडर्ड ठेवलं गेलेलं आहे. आलं का लक्षात? बट वेन इट वॉज ऑब्झर्वड in 2020 that alloy was affected by atmosphere. After every 10-15 years this alloy was examined, but when it was examined in 2020, means just before 6 years before, when it was examined, what was observed? That this piece of iridium platinum alloy was corroded by atmosphere. What does it mean? The microparticles from the piece were picked up from its surface, and when the microparticles from the surface were picked up from its surface, what does it mean? This piece was affected by atmosphere. And when this was observed in 2020, then thereafter this standard 1 kg mass was changed. आले का लक्षात? काय केलं गेलं? 2020ला या पीसचं एक्झामाइन केलं गेलं. एक्झामाइन केल्यावर असं लक्षात आलं की हा जो पीस आहे इट वॉज अफेक्टेड बाय ॲटमॉस्फिअर. म्हणजे त्याच्या सरफेसवरचे जे काही मायक्रो पार्टिकल्स आहेत ते काय झालेत बरं? हां, उडून गेलेत. का उडून गेले? त्याच्यावर ॲटमॉस्फिअरचा परिणाम झाला. आलं का लक्षात? ओके, मग त्याच्यामुळे तो स्टँडर्ड 1 kg राहिला का? तर नाही. मग त्यानंतर मात्र स्टँडर्ड 1 kg मासची डेफिनेशनच बदलून टाकले. ओके, म्हणजे बघा हे स्टँडर्ड 1 kg मास, बट वेन बघा इन
2020, when examined this piece of iridium platinum alloy was affected by atmosphere. Thereafter, definition of standard 1 kg mass was changed. Thereafter, definition of standard 1 kg mass was changed. आले का लक्षात? बघा, ही थेरी आहे. स्टँडर्ड 1 kg मास 2020पर्यंत हे स्टँडर्ड होतं, म्हणजे हे 26 चाललेलं आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे 6 वर्षापर्यंत याला स्टँडर्ड मानलं गेलं. आलं का लक्षात? 6 वर्ष आधीपर्यंत आलं का लक्षात? पण त्याच्यानंतर जेव्हा परत त्याचं एक्झामिनेशन झालं त्यावेळेस मात्र त्याच्यावर ॲटमॉस्फिअरचा काय झाला बरं, परिणाम झाला. त्याच्यामुळे ही डेफिनेशन काय गेली बरं, चेंज केली गेली. मग नवीन डेफिनेशन कशी तयार केली गेली बघा. आता हाऊ द डेफिनेशन वॉज चेंज अँड व्हॉट वॉज द basis for definition of standard 1 kg mass. बघा, standard 1 kg mass was defined in terms of amount of electric current. आता बघा, आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो, आता सर्व जे काही मेजर्स आहेत डिजिटल वेजेस आलेले आहेत, बरोबर आहे की नाही? आपल्याला काही जरी सपोज शुगरपासनं काही जरी आपल्याला म्हणजे आपल्याला शॉपमधनं घ्यायचं असेल, खरेदी करायचं असेल, तर ते वेट कशात केलं जातं बरं? वेट कशावर केलं जातं? डिजिटल वेट असतं की नाही, डिजिटल बॅलन्स असतो, त्याच्यावर ठेवलं, त्याच्यावर लगेच आपल्यावर डिजिटल नंबर्स येतात, 1 kg 2 kg 3 kg. मग ते कशावर बेस केलेलं आहे? दॅट इज बेस्ड ऑन द अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आलं का लक्षात? मग स्टँडर्ड 1 kg मासला कसं डिफाईन केलं गेलं? द अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक करंट विच वेन पासेस थ्रू द sensitive electromagnetic balance to hold the standard 1 kg mass, that amount of electric current is 1 kg. आले का लक्षात? परत समजून घ्या. द अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक करंट जे त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक बॅलन्समधनं पास होतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक बॅलन्स येतो, खूप सेन्सिटिव्ह आहे. ओके. आणि तो 1 kg मासला होल्ड करण्यासाठी किती अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक करंट फ्लो व्हावं लागतं, त्याला म्हटलं गेलं 1 kg स्टँडर्ड मास. 1 kg स्टँडर्ड मास इज द अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक करंट विच वेन पासेस थ्रू द सेन्सिटिव्ह इलेक्ट्रोमॅग्नेटिक बॅलन्स टू होल्ड 1 kg मास किंवा टू बॅलन्स 1 kg मास. आलं का लक्षात? अशा पद्धतीने नवीन डेफिनेशन तयार केली गेली. बघा, न्यू डेफिनेशन ऑफ 1 kg मास. मग ही न्यू डेफिनेशन कशी तयार केली? द स्टँडर्ड 1 kg मास is amount of electric current which when passes through sensitive, extremely sensitive
electromagnetic balance to balance or hold 1 kg mass that is kept on the panel. आलं का लक्षात? परत समजून घ्या, स्टँडर्ड 1 kg ला कसं डिफाईन केलं? स्टँडर्ड 1 kg मासला अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक करंट जे त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक बॅलन्समधनं फ्लो होतं आणि ते किती फ्लो होतं, ते जेवढं फ्लो होतं 1 kg मास बॅलन्स करण्यासाठी त्या अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक करंटला काय म्हटलं? स्टँडर्ड 1 kg मास. आणि ते एकदा ते अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक करंट ठरवलं गेलं की त्याच्यानंतर सर्व डिजिटल बॅलन्स त्या पद्धतीने डिझाईन केले गेले. आलं का लक्षात? आणि आता आपल्याला माहिती आहे सर्वीकडे आता हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक बॅलन्सेस आलेले आहेत, डिजिटल बॅलन्स म्हणतो आपण त्याला. आलं का लक्षात? म्हणजे ठराविक क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक करंट फ्लो झालं, दॅट विल बॅलन्स स्टँडर्ड 1 kg मास. येते का लक्षात? म्हणजे काय हे कसं केलं परत त्यांनी ते सांगतोय तुम्हाला. आता हा जेव्हा प्लॅटिनम इरिडियम ॲलॉय हा जो अफेक्ट झाला त्यानंतर एक नवीन प्लॅटिनम ॲलॉय इरिडियम प्लॅटिनम ॲलॉय बनवला गेला 1 kg स्टँडर्ड मासचा. ओके, पण आता सायंटिस्टना काय लक्षात आलं की हा परत काही वर्षानंतर काय होणार आहे बरं? अफेक्ट होणार आहे. ओके, तो काही वर्षानंतर परत काय होणार आहे बरं? अफेक्ट होणार आहे. म्हणून त्याला मग कशाच्या फॉर्मॅटमध्ये डिफाईन केलं गेलं? मग एक डिजिटल बॅलन्स बनवला गेला. आल्या का लक्षात? मग हे 1 kg मास होल्ड करण्यासाठी, बॅलन्स करण्यासाठी किती इलेक्ट्रिक करंट फ्लो होऊ द्यावं लागतं ते पहिल्यांदा ट्रायल अँड एरर बेसिसवर त्यांनी काय केलं बरं? ते ठरवलं. आणि एकदा की अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक करंट इतकं इक्वल्स टू 1 kg, त्यानंतर मग सर्व इलेक्ट्रिकल बॅलन्स किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक बॅलन्स, डिजिटल बॅलन्स त्या पद्धतीने काय केले गेले बरं? डिझाईन केले गेले. आलं का लक्षात? ही झाली हिस्ट्री ऑफ स्टँडर्ड 1 kg मास. बरं, मग 1 kg स्टँडर्ड मासपेक्षा अजून छोटे युनिट्स आहेत का? आहेत. पहिले हे लिहून घ्या, मग आपण पुढे जाऊ. बरं, आता ह्या चॅप्टरची अजून थिअरी चाललेली आहे बरं का मुलांना. ओके, हा पार्ट थिअरीचा आहे, पण याच्यानंतर सर्व पार्ट आपला मॅथमॅटिकल्स पार्ट चालू होणार आहे, जो सर्वात काय आहे बरं इम्पॉर्टंट आणि काय असणार आहे बरं, तो बेसिक असणार आहे. आलं का लक्षात? हा मेजरमेंट ऑफ मास झाला की मेजरमेंट ऑफ टाईम हा एक बेसिक एक थेरॉटिकल पार्ट राहील. मग त्याच्यानंतर मात्र आपला फिजिक्सचे जे मेन पार्ट्स आहेत ते चालू होणार आहे. त्याच्यामुळे ही फक्त आपण काय बघतोय बरं? हिस्ट्री बघतोय. 1 kg मास कसं बनलं, मीटर काय आहे, सेकंद कुठून बनलं. बस का बघ बरं. ठीक आहे.
हां. At International Bureau for Weights and Measures. International Bureau for Weights and Measures at France. येस झालं. हे झालं निकडचं. कोणाचं बाकी आहे? बरं बरं, लवकर लवकर लिहा. ओके, लिहा. ओके, समजलं काय बरं स्टँडर्ड 1 kg मास. आता स्मॉलेस्ट युनिट बघूया आपण. एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह इलेक्ट्रोमॅग्नेटिक बॅलन्स.
बरं, आता बघा ॲटॉमिक मास युनिट काय, AMU ॲटॉमिक मास युनिट. येस, डन. राहिले कोणाचं, झालं ना, ओके. हां, 1 ॲटॉमिक मास युनिट. ॲटॉमिक मास युनिट म्हणजे काय बरं, AMU. बघा, इट इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ मास which is used to measure the mass of subatomic particles like electrons, protons and neutrons. Okay, atomic mass unit काय आहे, the smallest unit which is used to measure the mass of subatomic particles like electron, proton and neutrons. अलग लक्षात, atomic mass unit is the smallest unit to measure the mass of subatomic particles. कोणते कोणते बरं, electrons, protons or मग 1 atomic mass unit is equals to 1.66 into 10 to the power minus 24 gram or 1.66 into 10 to the power minus 27 kilogram. आलं का लक्षात, हे AMU आहे. आता AMU कसं ठरवलं गेलं, 1 ॲटॉमिक मास युनिट is 1/12 of mass of 1 कार्बन ॲटम. पण तो कार्बन ॲटम कोणता, ज्याचा आयसोटोप किती बरं, 12 आहे. आलं का लक्षात, म्हणजे त्याचा फॉर्म्युला केमिस्ट्रीमध्ये तुम्ही लिहिलेला असेल, इथं नाही लिहिला तरी चालेल, फक्त तुमच्या माहितीसाठी सांगतो. 1 AMU is 1/12 मल्टिप्लाय बाय मास ऑफ 1 कार्बन 12 ॲटम. हां, AMU 1/12 ऑफ मास ऑफ 1 कार्बन ॲटम. पण कार्बन कोणता, ज्याचा आयसोटोप 12 आहे. आलं का लक्षात, असा तो 1 AMUचा फॉर्म्युला ठरवला गेला, म्हणजे तो कॅल्क्युलेट केला गेला. 1/12 मल्टिप्लाय बाय 12 अपॉन ॲव्हॉगॅड्रोज नंबर, आणि त्याच्याने मग आपल्याला हा रिझल्ट मिळाला. आलं का लक्षात, हे बघा कसा रिझल्ट मिळाला, 1/12 इंटू मास ऑफ 1 कार्बन ॲटम. एका मोलचं किती, एका कार्बन ॲटमचं आपल्याला मास मोजायचं आहे. ओके, मग 1 मोल म्हणजे कार्बनचे किती ग्राम, 12 ग्राम. मग त्या 12 ग्राममध्ये किती कार्बनचे ॲटम आहे, डिवायडेड बाय ॲव्हॉगॅड्रोज नंबर. आलं का लक्षात, 1/12 मल्टिप्लाय बाय 12 अपॉन 6.023 इंटू 10⁻23. ते सर्व कॅल्क्युलेट केलं तेव्हा हे आलं. पण आपल्याला फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि हे कन्वर्जन 1 ॲटॉमिक मास युनिट 1 AMU. आले लक्षात, लिहून घ्या.
ओके. ओके. आता बघा, मेजरमेंट ऑफ टाईम, मास बघितलं, लेंथ बघितलं, आता काय बघायचं आहे? टाईम. मेजरमेंट ऑफ टाईम. बरं, मेजरमेंट ऑफ टाईम, पहिल्यांदा मीन सोलर डे काय ते समजून घ्या. मीन सोलर डे, हां, मीन सोलर डे इज द ॲव्हरेज टाईम इंटरवल बिटवीन द नून अँड द नेक्स्ट नून. बघा, आजची दुपार आणि उद्याची दुपार यांच्यामधला ॲव्हरेज टाईम इंटरवल, त्याला काय म्हटलं? मीन सोलर डे. आलं का लक्षात? मीन सोलर डे काय? बघा, द ॲव्हरेज टाईम इंटरवल between 1 noon and the next noon, त्याला म्हटलेलं आहे मीन सोलर डे. म्हणजे मीन सोलर डे आवर्समध्ये किती असतो? बोला, अरे बोला. मीन सोलर डे 24 आवर. 24 मल्टिप्लाय बाय 60. कशात आलं हे? कशात आलं? 24ला 60ने मल्टिप्लाय केलं तर, अरे 24 आवर म्हणजे किती मिनिट? 24 मल्टिप्लाय बाय 60 आणि 60ने मल्टिप्लाय केलं तर सेकंडमध्ये. आलं का लक्षात? अजून 60ने, हे मिनिटमध्ये झालं. 24 मल्टिप्लाय बाय 60 इंटू अजून 60 केलं, कशात येणार ते? बरे, सर्व मल्टिप्लाय केलं तर 86400 सेकंड. समजतंय का? बरं, आता 1 सेकंडला कसं डिफाईन केलं गेलं ते समजून घ्या बरं का. 1 सेकंड इज इक्वल्स टू 1/86,400 मल्टिप्लाय बाय मीन सोलार डे. बघा, दिस वॉज द फॉर्म्युला फॉर 1 सेकंड. 1 second is equals to how much? 1/86400 multiply by mean solar day. Okay, but now up to the few decades ago, this standard was considered to be standard 1 second. This formula was considered to be standard 1 second. But thereafter, it was observed that due to the variation in the rotation of Earth, the value of mean solar day also changes. इथे का लक्षात? बघा, जे काही अर्थचं रोटेशन आहे, आपण जर बघितलं अर्थचं रोटेशन अराउंड इट्स वन ॲक्सिस, समरमध्ये फास्ट होतं आणि विंटरमध्ये ते काय होतं बरं, स्लो डाऊन होतं. आल्या का लक्षात? म्हणून तुम्ही जर बघितलं असेल तर समरमध्ये डे मोठा असतो, असतो की नाही? विंटरमध्ये डे छोटा होतो, नाईट मोठी होते. येते का लक्षात? ओके. मग त्यामुळे
मीन सोलर डेची व्हॅल्यू काय होते बरं? चेंज होते. मग मीन सोलर डेची व्हॅल्यू जर चेंज झाली, 1 सेकंद राहील का? तो कधी 1.0205 होईल किंवा कधी कधी 0.899095 असा होणार आहे. म्हणजे 1 सेकंडची व्हॅल्यू पण काय होणार आहे बरं? प्रत्येक वेळेस कमी जास्त होणार आहे की नाही? मग दररोज काय आपण तेच काम करणार का? क्लॉक सेट करायचं. येतं आहे का लक्षात? म्हणून ही डेफिनेशनसुद्धा काय केली गेली बरं? डिस्कार्ड केली गेली. आलं का लक्षात? ओके. म्हणजे ड्यू टू द व्हेरिएशन इन द रोटेशन ऑफ अर्थ, the value of mean solar day does not remain constant. Hence, this definition was also changed. आलं लक्षात? ओके. बघा इथं आपण त्याचं एक रिझन लिहूया. सिन्स ड्यू टू द व्हेरिएशन in rotation of earth, value of mean solar day does not remain constant. Hence, this definition of 1 second was changed. बघा परत ही डेफिनेशन चेंज केली गेली. का चेंज केली? परिवर्तनच नियम आहे की नाही? परिवर्तन म्हणजे काय? नव्या घडामोडी घडतात तसं जुनं काय होतं बरं? आहे की नाही? तसंच राहतं का? नाही. त्याच्यात काय होतात बरं? हां, चेंजेस होतात. तसंच ज्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा ही डिफाईन केलेलं असेल, जोपर्यंत त्यांना ह्या गोष्टी माहीत नव्हत्या तोपर्यंत ही डेफिनेशन चालली. पण ज्यावेळेस त्यांना हे समजलं की मीन सोलर डे सुद्धा चेंज होतो ड्यू टू द व्हेरिएशन इन द रोटेशन ऑफ अर्थ, देन दिस डेफिनेशन वॉज डिस्कार्डेड. आले का लक्षात? मग नवीन डेफिनेशन 1 सेकंडची कशी केली गेली ते आपण समजून घेऊ. पहिले हे लिहून घ्या.
बरं, आले का लक्षात? ओके, झालं आहे का? बरं, आता बघा, मग नवीन डेफिनेशन ऑफ सेकंड कशी केली गेली ते आपण समजून घेऊ आता. ओके, बघा आता. Okay, new definition of 1 second was based on standard atomic clock. New definition of 1 second based on standard atomic clock. Which consists of cesium 133 atom. याला असं लिहितात cesium 133 atom. बरं, आता इकडे लक्ष द्या. बरं, 1 सेकंड ही डिफाईन केली बेस्ड ऑन स्टँडर्ड ॲटॉमिक क्लॉक. आणि स्टँडर्ड ॲटॉमिक क्लॉकमध्ये काय बरं, cesium 133 हा एलिमेंट आहे. आणि हा काय माहिती आहे, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे. आलं का लक्षात? बरं, मग आता ही कशी डिफाईन केली गेली? बरं, एक फक्त मी नंबर लिहितो, 9192631770. हा माझा मोबाईल नंबर नाही आहे. आलं का लक्षात? नाही तर मला कॉल करणार. हां, कोणाकडे टेक्स्टबुक आहे का? हां, जस्ट हा नंबर चेक करा बरं. या स्टँडर्ड ॲटॉमिक क्लॉकमध्ये हा नंबर चेक करा फक्त, बरोबर आहे का? मेजरमेंट ऑफ टाईममध्ये टॉपिक मिळाला का? मेजरमेंट ऑफ टाईम. हां हां, नंबर वाज बरं. तो नाही मिळाला का रे नंबर? अरे काय यार, अरे 1 सेकंडची डेफिनेशन असेल ना तिथं, त्याच्यात नंबर आहे हा 9192631770. बरं, आता इकडे लक्ष द्या. बघा, in this standard atomic clock, when this much number of vibrations of radiations are emitted by cesium 133 atom during the transition in between the two hyperfine state, then that is known as 1 second. परत समजून घ्या, एवढे नंबर ऑफ व्हायब्रेशनचे रेडिएशन इमिट झाले
दॅट काउंट 1 सेकंड. बघा आपल्याला नंबर पण रीड करता येत नाही, समजतं आहे का? तुम्हाला वाटतं 10 डिजिटवाला मोबाईल नंबर दिसतोय तो, बस बरोबर आहे ना? बरोबर आहे का? हां, पण मग एवढे नंबर ऑफ व्हायब्रेशन जेव्हा हा cesium-133 ॲटम इमिट करतो, दॅट काउंट 1 सेकंड. आले का लक्षात? ओके, म्हणजे द टाईम 1 सेकंड is the time required for this much number of vibrations of radiation emitted by cesium-133 atom during the transition in between the hyperfine states. आलं का लक्षात? म्हणजे इलेक्ट्रॉनची, आता तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक एलिमेंटच्या न्यूक्लियस भोवती नंबर ऑफ काय आहेत बरं? शेल्स आहेत, है ना? ओके, मग ज्या काय हायपरफाईन शेल्स आहेत त्यांच्यामध्ये जेव्हा इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन होतं, ते ट्रान्झिशन होत असताना एवढे नंबर ऑफ व्हायब्रेशन्स जेव्हा इमिट होतात, दॅट काउंट द 1 सेकंड. आल्या का लक्षात? अशा पद्धतीने हा स्टँडर्ड ॲटॉमिक क्लॉक बनवला गेला आणि त्याच्यावरनं ही 1 सेकंड डिफाईन केलं गेलं. आलं का लक्षात? म्हणजे द टाईम, आता आपण डेफिनेशन लिहितोय, द टाईम 1 सेकंड इज द टाईम required for 9192631770 vibrations of radiation emitted by cesium-133 atom during the transition in between hyperfine state. हायपरफाईन स्टेट काय रे? हां, 777. अरे बापरे, 777 लिहिलं. हां, हां ठीक आहे का आता? हां बघा, टाईम 1 सेकंड इज द टाईम रिक्वायर्ड फॉर दिस मच नंबर ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ रेडिएशन इमिटेड बाय this radioactive cesium atom during the transition in between the hyperfine state. हायपरफाईन स्टेट म्हणजे ज्या काही नंबर ऑफ शेल्स आहेत, त्या नंबर ऑफ शेल्समध्ये ज्या सर्वात खालच्या शेल आहेत त्यांना हायपरफाईन शेल म्हणतात. आलं का लक्षात? त्या शेलच्या दरम्यान इलेक्ट्रॉनचं जेव्हा ट्रान्झिशन होतं तेव्हा एवढे नंबर ऑफ व्हायब्रेशन्स इमिट होतात. आलं का लक्षात? म्हणजे एवढे नंबर ऑफ, आता हे बघा, हे 1 व्हायब्रेशन, 2 व्हायब्रेशन, 3 व्हायब्रेशन, 4 व्हायब्रेशन, असे किती नंबर ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ इमिशन? एवढे नंबर ऑफ, दॅट काउंट 1 सेकंड. आलं का लक्षात? अँड हां बोला. हां नाही, हे बघा, आता हा cesium-133 ॲटम आहे. आलं का लक्षात? ओके, मग त्याची ते व्हायब्रेशन्स पहिल्यांदा सायंटिस्ट लोकांनी काउंट केलेत. आलं का लक्षात? मग ते कधीच चेंज होत नाही. आलं का लक्षात? त्यानुसार काय बनवला गेला तो स्टँडर्ड ॲटॉमिक क्लॉक. आणि असे 4 स्टँडर्ड ॲटॉमिक क्लॉक मेंटेन्स द नॅशनल टाईम अँड फ्रिक्वेन्सी ऑफ इंडिया, किंवा कोणतीही कंट्री असेल. आलं का लक्षात? इंडियाचा स्टँडर्ड टाईम आणि फ्रिक्वेन्सी अशा 4 स्टँडर्ड ॲटॉमिक क्लॉकने मेंटेन केली गेलेली आहे. आले का लक्षात? लिहून घ्या.
बरं झालंय का? बरं आत्तापर्यंत ह्या चॅप्टरचा आपण थेरॉटिकल पार्ट बघितला. ओके. बरं आता याच्या जो पुढचा जो पार्ट आहे सर्वात इम्पॉर्टंट पार्ट चालू होतो ह्या चॅप्टरचा. ओके. हे पूर्ण ॲप्लिकेशन्स आहे. आता आपण स्टार्ट करतो आहे डायमेन्शन अँड डायमेन्शनल ॲनालिसिस. ओके. म्हणजे ह्या चॅप्टरचा हा सोल आहे, डायमेन्शन अँड डायमेन्शनल ॲनालिसिस. बघा आता डायमेन्शन काय ते समजून घ्या. आता डायमेन्शन आपण देत असताना आता सर्वांनी इकडं लक्ष द्यायचं तरच आपल्याला कळेल. हे बघा लेंथसाठी आपण फंडामेंटल सिम्बॉल यूज करतो कॅपिटल एल. हे बघा प्रत्येकाने आता इकडे लक्ष द्या. डायमेन्शनसाठी आपण काय करतो, लेंथसाठी जो फंडामेंटल सिम्बॉल आहे तो कॅपिटल एल यूज करतो. आपण माससाठी कॅपिटल एम हा सिम्बॉल यूज करतो आणि टाईमसाठी आपण कोणता सिम्बॉल यूज करतो बरं, कॅपिटल टी. आणि हे जे काही फंडामेंटल सिम्बॉल्स आहेत एल एम आणि टी, या एल एम आणि टीला आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहितो आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिताना एलला एक सुटेबल पॉवर देतो, एमला पण सुटेबल पॉवर देतो आणि झेड टीला पण सुटेबल पॉवर देतो. आलं का लक्षात? म्हणजे वेन द फंडामेंटल सिम्बॉल्स ऑफ, बघा वेन द फंडामेंटल सिम्बॉल्स फॉर लेंथ मास अँड टाइम are raised to suitable power to obtain the unit of that quantity, then this is known as dimension analysis किंवा dimension of given physical quantity. परत समजून घ्या. when the fundamental symbols length, mass, time, etc., when they are raised to suitable power to obtain the unit of that physical quantity is known as dimension. आणि हा काय झाला बरं, डायमेन्शनल फॉर्म्युला झाला. आलं का लक्षात? हा काय झाला, डायमेन्शनल फॉर्म्युला. हा झाला डायमेन्शनल फॉर्म्युला. म्हणजे डायमेन्शनला जर आपल्याला डिफाईन करायचं आहे तर बघा, व्हेन द सिम्बॉल्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटी are raised to suitable power to obtain the unit of
given physical quantity is known as dimension. समजलं का डायमेन्शन काय? जेव्हा हे जी सिम्बॉल्स आहेत फंडामेंटल क्वांटिटीचे त्यांना आपण काय देतो बरं, सुटेबल पॉवर. इथं एक्स दिलेली आहे, एल ची पॉवर एक्स, एम ची पॉवर वाय, टी ची पॉवर झेड. अलग अलग लक्षात, हे एक्झाम्पल दिलेलं आहे. पण एल ची पॉवर 2 येऊ शकते, एम ची पॉवर 3 येऊ शकते, टी ची पॉवर काहीतरी 1 किंवा 2 येऊ शकते. अलग लक्षात. असं जेव्हा आपण सुटेबल पॉवर मेन्शन करतो अबोव द दिस फंडामेंटल क्वांटिटी सिम्बॉल, देन we obtain the unit of that physical quantity. आणि ही जी प्रोसेस हिलाच काय म्हणतात, डायमेन्शन. समजलं का? म्हणजे सिम्बॉल्स आहेत, हे कोणाचे सिम्बॉल्स आहेत, फंडामेंटल क्वांटिटीचे. त्यांना आपण काय दिली बरं, एक सुटेबल पॉवर, ज्याच्याने आपल्याला त्या फिजिकल क्वांटिटीचं काय ऑब्टेन करता येईल बरं, युनिट. यालाच काय म्हणतात, डायमेन्शन. मग आता आपण प्रॅक्टिकल याचे एक्झाम्पल्स बघू, पण पहिल्यांदा लिहून घ्या डायमेन्शन म्हणजे काय आणि त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला. पहिल्यांदा एक काम करा, डायमेन्शनच्या पुढे डेफिनेशन लिहा आणि त्याच्यानंतर हा पार्ट लिहा, नंतर हा पार्ट लिहा. पहिले डायमेन्शनची डेफिनेशन लिहा, नंतर हा पार्ट लिहा. हेडिंग दिली का तुम्ही, डायमेन्शन अँड डायमेन्शनल ॲनालिसिस. हां ओके बरं. आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे डायमेन्शनल ॲनालिसिस, आपल्याला ज्या बेसिक फिजिकल क्वांटिटी आहेत त्यांचे आपण डायमेन्शन आणि डायमेन्शन्स लिहिल्यानंतर त्याचे युनिट कसे काढायचे है ना, तो सर्व पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ठीक आहे, ओके.